माझ्या मते तर जाती व्यवस्था हाच भारतीय संस्कृतीतला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. मी निष्कर्ष नाही म्हणतो, पण क्वेश्चन मार्क तो मोठा आहे. तो आहे चारित्र्य, कॅरेक्टर. जातीपाती आणि विषमतेचा जो शाप आहे ना, तर आता मला त्या शापावर मात करणारे दोनच शक्ती वाटतात, भ्रष्टाचार आणि व्यसन. शिवाजी महाराज नावाची शक्ती महाराष्ट्र आणि माझं म्हणणं आहे संपूर्ण देशाला पकडून ठेवते आणि घडवते. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून सुद्धा दारूबंदीला स्थान दिलं. आपल्या जीवनाचं मंदिर करायचं का वेश्यालय करायचं हे तुझ्या हातात आहे. टेक्नॉलॉजीला दोष देऊ नको. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज 12 जानेवारी युवा दिवस आणि त्या निमित्तानं आज आपण नवीन वर्षात पहिल्यांदाच अविनाश धर्माधिकारी सरांची गप्पा मारतोय. रिझन एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की युवा वर्गाशी सतत संपर्क असणारा आणि एकूणातच युवा वर्गापासून ते देश पातळीवर जागतिक पातळीवर सर्व घटनांचा आढावा विश्लेषण करणारी व्यक्ती म्हणजे धर्माधिकारी सर. त्यामुळे युवा दिवसाच्या निमित्तानं काही बोलायचं असेल तर यांच्याहून बेटर दुसरा पर्याय असणं शक्य नव्हतं. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा 2022 मधल्या आपल्या पहिल्या चर्चेत. सरांच्या खूप चर्चा थिंक बँकवर आहेत, तुम्ही त्यांना खूप प्रेम दिलंय. त्यातले काही निवडक चर्चा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, त्या परत बघू शकता. पण आज मला सरांची तरुणाई, युथ आणि मग एकूणात 2022 मधली देशातली परिस्थिती, येऊ घातलेल्या काही निवडणुका, अशा बऱ्याच गोष्टींवर बोलायचं. सर, स्वागत. आणि पहिला मुद्दा असा की 2022 मध्ये युवकांच्या विषयी बोलत असताना निदान महाराष्ट्रातली परिस्थिती खूप विचित्र आहे. वेगवेगळ्या परीक्षांचे घोटाळे समोर आलेले आहेत. त्याच्यातून एकूणातच भविष्याबद्दलच्या शंका कित्येक तरुणाईच्या मनात आहेत. आणि नोकरी, रोजगार, कोविडची चालू असणारी तिसरी लाट, अशा असंख्य प्रश्न आता मला तरी समोर आवासून उभे ठाकलेले दिसतात. तर तुमच्या मनात अशा वेळी काय भावना आहेत, काय तुम्हाला दिसतं, काय घडतंय? सर्वप्रथम आणि नेहमीप्रमाणे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. आणि थिंक बँकवर असण्यातला आनंद शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करतो. त्यानंतर पूर्वीच्या चर्चांनाही खरोखर हजारो जणांचा ज्या प्रकारचा बेसिकली पॉझिटिव्ह, चांगला, आणि ठीक आहे की सर्वांचे सर्व विचार कधीच जुळत नसतात. फक्त वेगळा विचार असला, एखादा पटला नाही तर एका योग्य पद्धतीने जर व्यक्त झालं तर त्याचं अर्थातच स्वागत आहे. असा मी त्याला क्रिएटिव्ह डायलॉग म्हणतो. तर त्याबद्दल आपले श्रोते, आपले प्रेक्षक यांचं पण खूप मनापासून मी आभार, अभिनंदन. हे खरंच आपल्या वैयक्तिक जीवनापासून ते उभ्या पृथ्वीवरचा प्रत्येक मानव, याला आत्ताचा काळ विलक्षण काळजीयुक्त आहे, सर्वार्थाने अभूतपूर्व आहे आणि मी त्याला वेदनादायक असंच नाव दिलंय. हे जे वर्ष 2021 संपलं त्यावरही मी एक छोटा पीस केला आणि तो युट्यूबवर केलाय पोस्ट. पण मी 2021 या वर्षाचं वर्णन वेदनादायक वर्ष असं केलं. आणि त्याची तुलना करायचीच झाली तर 104 वर्षांपूर्वीचा जो स्पॅनिश फ्लू किंवा इन्फ्लुएन्झा शी फार तर करता येईल, पण जर आकडे पाहिले आपण तर मग तो स्पॅनिश फ्लू सुद्धा मागे पडतो, इतकी या कोरोनाने निर्माण केलेली स्थिती भीषण आहे. आणि कोट्यवधी लोकांवर त्याचा परिणाम केला. मी वर्णन केलंय, माझ्या पोटात खड्डा पडतो, हे वर्णन आहे. लोकांची वेदना पाहताना त्यातलं जेवढं माझ्याही वैयक्तिक वाट्याला आलं ती वेदना सोसताना, आणि फार दुःखाची गोष्ट म्हणजे की ती वेदना जरा तरी दूर करायला आपण आपल्या परीने काय करू शकतो यालाच फार मोठ्या मर्यादा आहेत. त्यामधून निर्माण होतो पोटात पडलेला खड्डा.
आणि मग मी नाव दिलंय कारण तसा माझा अनुभव आहे की त्या खड्ड्यामधून प्रार्थना व्यक्त होते. ती प्रार्थना, माझं म्हणणं आहे की मला कळलेल्या भारतीय संस्कृतीचाच आत्मा आहे ती प्रार्थना, म्हणजे सर्वेत्र सुखिनः सन्तु. आणि ती संस्कृतातली असू द्या सर्वेत्र सुखिनः सन्तु, किंवा प्राकृतातली असू द्या बुद्ध महावीरांनी शिकवलेली भवतु सब्ब मंगलम. आणि आपलं भाग्य आहे की आपल्याला ज्ञानोबा तुकोबांचा संग जडलेला आहे. त्यांनी या विश्वाच्या कल्याणाचीच प्रार्थना, त्या जाणीवेमधून मग व्यक्त होतं की या वेदनेतून मार्ग कसा काढावा. तर खरंच एका बाजूला या कोरोनाची आपल्या परीने घेण्याची दक्षता, तेव्हा खरंच आहे की सॅनिटायझर, मास्क आणि सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग, आणि एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. त्यातूनही आता हे लॉकडाऊन किंवा लॉकडाऊन सदृश कालखंड, तर कुटुंब एकत्र राहिली, त्यांनी काही कुटुंब पूर्वीपेक्षा अधिक जवळ आली. पण मी वार्ता ऐकतो की कमी जागेमध्ये ती कुटुंब एकत्र राहिल्यामुळे जी मराठी एक फार शहाणपण दाखवणारी पण दुःखद म्हण आहे, भांड्याला भांड लागणे, तशी कुटुंबांमधले ताणतणाव वाढल्याच्या, त्यामध्ये स्त्रियांवरचं प्रेशर वाढल्याच्या, आणि दुर्दैवाने त्यातून स्त्रियांच्या वाट्याला अधिक अन्याय अत्याचार आल्याच्याही वार्ता कळत राहतात. ही पण अत्यंत तीव्र दुःखद गोष्ट आहे. तेव्हा यातून मार्ग कसा काढूयात, तर मग मी आपला संवाद सुरू करताना मला कळलेले 2च मुद्दे म्हणतोय. एवढं मला कळलंय तेवढं नम्रतेने म्हणतो की हो, निश्चितपणे मला कळलंय आणि माझ्या परीने माझ्या जीवनात ते आणायचा माझा प्रयत्न असतो. एक मुद्दा आहे कर्तव्य, फुल स्टॉप, की आपली ड्युटी अनिश्चित कालखंड आहे, काळजीचा आहे, हा कधी संपणार कळत नाहीये. अशा वेळी आपण काय करायचं याचं उत्तर आहे कर्तव्य, नो मॅटर व्हॉट. आणि ते कर्तव्य नुसतं कर्तव्य म्हणून करायचं नव्हे, आनंदाने करायचं, की अभी एक बार करने का है, ओके, तो खुशी से करने का है, आनंदाने करायचं आहे. मी तर म्हणतोय की अख्ख्या भगवद्गीतेचा सुद्धा एका शब्दातला सारांश या शब्दात आहे, कर्तव्य. आणि मी एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन की भगवद्गीताच काय, मी जाणीवपूर्वक अभ्यास अन्य सर्व पंथ धर्मांचाही केलाय. मला वाटतं की सर्वाचा सारांश आपल्या जगण्याच्या पातळीला या शब्दापाशीच येतो, आपलं कर्तव्य करणे. तो एक शब्द हा. आणि दुसरा योग, हे निश्चित, हे निश्चित पक्क की आपल्या जीवनाचा खुंटा उभ्या मानवतेचा, इथे कुठेही जातपात धर्मपंथ भेदाला जागा नाही, विषमतेला जागा नाही, उच्च नीचतेला जागा नाही. तुझ्या जीवनामध्ये तू नियमित योग कर, किमान निदान सरासरी 30 मिनिटं, आणि किमान निदान आसनं, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यान. आणि एवढं ना मात्र आनंदाने सांगतो की हे दोन्ही मी जर शिकलो असेल तर मी ज्यांना गुरु मानतो, आजचा त्यांचा पवित्र दिवस त्या विवेकानंदांकडून मी शिकलो. आणि असं भाग्य की सुदैवाने अगदी लहानपणी आपोआप आणि उत्स्फूर्तपणे विवेकानंदांशी संबंध झाला. आमच्या घरी माझ्या लहानपणी एक स्वामी आत्मानंद महाराज म्हणून यायचे. ते माझ्या लहानपणी 107 वर्षांचे होते आणि त्यांनी स्वामी विवेकानंदांना पाहिलेलं होतं, प्रत्यक्ष सहवास लाभलेला होता. मला त्यातून वाटलं की जणू आपल्या घरात आहेत स्वामीजी. असं माझ्या गुरुला वंदन करतो आणि आपल्या मधल्या या प्रसन्न गप्पा पुढे चालू ठेवतो. सर, तुम्ही विवेकानंदांचा उल्लेख केला आणि युवा दिन त्यांच्या नावानं साजरा होतो.
पण खरंच आजचा युवा कुठं आहे आणि त्याला त्याची वाट सापडली आहे का हरवली आहे का सापडलेली हरवली, काय परिस्थिती आहे नक्की? एक तर मुळामध्ये इतिहासाच्या त्या काळामध्ये त्या वेळच्या युवा पिढीच्या क्रायसिस ऑफ आयडेंटिटी असतातच. ते युवा अवस्थेचं जवळजवळ व्यवच्छेदक लक्षण आहे. वयाचा, आयुष्याचा, शरीराचा, मनाचा सुद्धा असा टप्पा की जेव्हा मी कोण, हे जीवन म्हणजे काय, आपण हे जन्माला आलो म्हणजे काय आणि जगायचं जगत राहायचं म्हणजे काय आणि वाट कोणती, याबद्दलचं म्हटलं तर चिंतन आणि म्हणलं तर संभ्रम, हे सगळ्याच्या सगळं युवावस्थेचं लक्षणच आहे. अशा स्थितीमध्ये आत्ता आपण ज्या काळात जगतो आहोत तो काळही अभूतपूर्व बदलांचा काळ आहे. आता त्यातही बदल हेच मानवी जीवनाचे कायमस्वरूपी घडणारी गोष्ट आहे. असं असून मला भान आहे की आत्ताचा काळ जिथे बदलाचा वेग सुद्धा विलक्षण वाढलेला आहे आणि बदल तंत्रज्ञानामध्ये होत आहेत, पर्यावरणामध्ये होत आहेत, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये होत आहेत, जागतिक पॉलिटिकल फॉर्म वेगवेगळे या सगळ्यांच्या मध्ये होत आहेत. या बदलांना युवा पिढीला सामोरं पण जायचंय आणि मी जे नेहमी म्हणतो की नुसतं सामोरं नाही जायचंय किंवा बदलांशी जुळवून नाही घ्यायचंय, मला म्हणायचंय की त्या बदलांचं नेतृत्व करायचंय, लीडिंग द चेंज, त्या बदलांचं नेतृत्व करायचंय. त्या बाबतीमध्ये मी म्हणेन की जर तूर्त आपला फोकस भारतातली युवा पिढी, तर मी नेहमीप्रमाणे निश्चितपणे आशावादी आहे. इथे शिक्षणामध्ये माझ्या परीने जमणारं थोडं काम आणि प्रवास कोरोना काळापूर्वीपर्यंत जे सतत आणि भरपूर होत असत, कोरोना काळामध्ये त्याला जरा पायबंद बसलाय, पण मग संपर्क आहेत आणि सुदैवानी सोशल मीडिया टेक्नॉलॉजीच्या द्वारा ते चालू राहतात. हे सगळे मिळून एकत्रितपणे मला आशावादी बनवतात आणि माझा आशावाद जागा ठेवतात की भारतातली, महाराष्ट्रातली तरुण पिढी ही निश्चितपणे बुद्धिमान, मी जर म्हणालो की आधीच्या पिढ्यांपेक्षा बुद्धिमान, त्याला दुसरा आणखी एक चांगला इंग्लिश शब्द आहे स्मार्ट, ही निश्चितपणे स्मार्ट आहे. तिच्या समोर निश्चितपणे सगळ्या जगाचा आवाका आहे. जगाच्या स्पर्धेला सामोरं जायला ती उत्सुक पण आहे आणि कॉन्फिडंट पण आहे. विशेषतः टेक्नॉलॉजीवरची पकड, ग्रिप, आणि या टेक्नॉलॉजीच्या द्वारे आपल्याला जागतिक स्पर्धेला सामोरं पण जायचंय आणि मात पण करायचे. त्या सगळ्याच्या बाबतीत मी निश्चित आनंदी आणि आशावादी आहे. असलाच तर माझ्या मनामध्ये एकच क्वेश्चन मार्क आहे. मी निष्कर्ष नाही म्हणतो, पण क्वेश्चन मार्क तो मोठा आहे. तो आहे चारित्र्य. पुढे चारित्र्य, कॅरेक्टर. आणि हा देश, हा समाज, उद्या हे विश्व सुद्धा आपलं आहे आणि असं जगूयात की ज्याद्वारे ते आणखी चांगलं करायला आपल्या व्यक्तिमत्वाची भर घालू. या सगळ्याला मिळून मी एक प्रकारे म्हणेन कॅरेक्टर, किंवा एक जगण्याची म्हणून व्हॅल्यू सिस्टीम असते, तिच्या मागे काही नीती मूल्य सुद्धा आहेत आणि जगायचं तर ती पाळून त्याचं संवर्धन करून जगायचं. बहुधा यापुढे एक क्वेश्चन मार्क असणं शक्य आहे. आणि वर्तमान परिस्थितीकडे पाहताना माझ्या मनामध्ये काळजी, चिंता दाटून येते. कारण मला वाटत राहतं की व्यक्तीचं चारित्र्य पहिले तर घरात घडतं, कुटुंब व्यवस्था. आणि जर सार्वजनिक जीवनात कुठे दिसत असेल की त्या चारित्र्यापुढे प्रश्नचिन्ह आहे, तर बहुधा पहिलं फेल्युअर, मग अपयश, ते कुटुंब व्यवस्थेचं आहे, मग शिक्षण व्यवस्थेचं आहे, मग समाज व्यवस्थेचं आहे, मग राजनैतिक इत्यादी सर्व व्यवस्था सुद्धा येतात. आणि तरी नेहमीप्रमाणे याचं भान असून सुद्धा मी आशावादी
आणि आनंदी आहे, कारण अशाही सर्व काळामध्ये नेहमीच आपल्या वैयक्तिक स्वार्थाकडे बघणाऱ्यांच्या पिढ्या निर्माण होत असतात. आणि संख्या म्हणावी तर कदाचित त्यांची कमी असते, पण समाजाला, जीवनाला दिशा ते देत असतात. इतिहासकार आर्नोल्ड टॉयनबीनी अशांना क्रिएटिव्ह मायनॉरिटी असा शब्द वापरलाय, की ही समाज व्यवस्थेतली क्रिएटिव्ह मायनॉरिटी असते. मला वाटतं की मी 16 वर्षाचा असताना मला स्वप्न पडलं की आपल्याला भारत मातेची सेवा करायची, या देशाचा कार्यकर्ता व्हायचं. तर असं स्वप्न पडणारे आत्ता सुद्धा युवक आहेत, एवढं निश्चित आहे. आणि तेच उद्या देशाला आणि जगाला दिशा दाखवतील याची मला खात्री आहे. सर, तुम्ही सकारात्मक आहात हे मला मान्य आहे, ती तुमची आयडेंटिटी. पण तरी सुद्धा माझ्या मनात काही प्रश्न आहेत, ते तुम्हाला थेट विचारतो. त्यातला प्रश्न तुमच्या आधीच्या उत्तराला धरून असा आहे की तुम्ही चारित्र्याचा उल्लेख केला, आणि चारित्र्य हे माझ्या माहितीनुसार, मी कदाचित चुकीचं असेल, शाळेत घडतं, कॉलेजमध्ये घडतं, एकमेकांशी बोलून घडतं, शिक्षकांना बघून घडतं, आपल्या आदर्शांना बघून घडतं. पण ती एक सोशल प्रोसेस आहे. आज जर का गेले 2-2.5 वर्ष शाळा, कॉलेज सगळं ऑनलाईन असेल आणि स्क्रीनच्या पाठीमागून शिक्षण असेल, तर इन्फॉर्मेशन मिळत असेल, नॉलेज मिळत असेल, पण कॅरेक्टर बिल्ड होतंय का? आणि जर का हे बिल्ड होत नसेल, तर हा जो मोठा गॅप आहे, आजकाल 2-3 वर्षाची एक पिढी असते, या पिढीनं ते कॅरेक्टर मिळवायचं कुठं? हे विशेषतः कोरोना काळ असेल तर बरोबर आहे की चिंतेची गोष्ट आहे. पण मी त्याकडे मग पाहतोय की पासिंग फेज आहे ही, आणि लवकरच या कोरोनातूनही आपली मुक्तताही होईल. आणि मला मान्य आहे की जीवन बॅक टू नॉर्मल असणार नाहीये, असणार आहे ते न्यू नॉर्मल असणार आहे. तेव्हा कोरोना काळाने काही काळजी निर्माण केली आहे, इतकंच काय, मी माझा आनंद आणि आशावाद व्यक्त करताना सुद्धा सांगतोच आहे की त्या चारित्र्यापुढे कोरोना काळाचा संदर्भ नसला तरी प्रश्नचिन्ह आहेत. आणि त्यांनी मी असतो काळजीत हे निश्चित सांगतोय. दुर्दैवाने ज्या वेगाने मला व्यसनांचा प्रसार होताना दिसतो, त्या व्यसनांना सामाजिक मान्यता मिळताना दिसते, की सार्वजनिकरित्या आम्ही जणू लाज, लज्जा, शरम सगळंच सोडलंय. आणि या देशात जातीपाती आणि विषमतेचा जो शाप आहे ना, तर आता मला त्या शापावर मात करणारे 2च शक्ती वाटतात, भ्रष्टाचार आणि व्यसन. की तिथे जातीपाती पण आडव्या येत नाही, तिथे स्त्री पुरुष विषमता पण येत नाही. इतक्या वेगाने या सगळ्याचा मला भान आहे त्याचं. या सगळ्याला मी आपल्या संघर्षाचा एक अपरिहार्य घटक मानतो. तेव्हा काळजी व्यक्त करताना सुद्धा मी म्हणतोय की ही चारित्र्य घडण होत राहते. त्या करणाऱ्या शक्ती अजूनही सुदैवाने आहेत. वेगवेगळ्या व्यक्ती असोत, संस्था असोत, संघटना असोत. आणि या बाबतीत तूर्त समजा महाराष्ट्रापुरतं बोलायचं, आता विवेकानंदांच्या रूपाने एक अखिल भारतीय आणि जागतिक सुद्धा शक्ती आहे. माझं म्हणणं आहे की अशी शक्ती शिवाजी महाराज आहेत, आणि ते कोरोना किती येवत ते घरात आपल्यापर्यंत आहेत. अशी शक्ती ज्ञानोबा तुकोबा आहेत. आणि आज मला खरोखर दिसतं की कुटुंब, औपचारिक शिक्षण पद्धती आणि समाज व्यवस्था आणि राजकारण चारित्र्य घडणीमध्ये अपयशी ठरत असण्याच्या काळात सुद्धा सुदैवाने अजूनही ज्ञानोबा तुकोबा इतके पक्के आहेत आपल्यापाशी की ते चारित्र्य घडवतात. उदाहरणार्थ, ईश्वर म्हणजे बाबा काही वेगळा नाहीये, तुझं काम नीट कर, तीच ईश्वराची आराधना आहे. म्हणजे ज्यांनी मी सुरुवात केली की ड्युटी, कर्तव्य, मग हा ज्ञानोबा तुकोबांचा संस्कार आहे, तो गावापर्यंत आहे. आज तो सायबर स्पेस मधनं सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतो. ते ठाईचं बैसोनी करा एकचित्त, किंवा ज्ञानेश्वरी संपवताना 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा माऊलींनी अर्ध्या ओवीमध्ये म्हणलंय, कर्मे ईशू भजावा. ईश्वराचं भजन कशात आहे, तर पुढे तुकोबारायांनी ज्याची जाणीव करून दिली की गळ्यात माळा, कपाळावर टिळा, ही काय ईश्वराची आराधना नाहीये.
तुझं काम नीट कर, ती ईश्वराची आराधना आहे. कर्मे ईशू भजाव, ईश्वराचं भजन. तर अजून तरी जोपर्यंत हा ज्ञानोबा तुकोबा हा समास तो महाराष्ट्राला पकडून ठेवतो, की शिवाजी महाराज नावाची शक्ती महाराष्ट्र आणि माझं म्हणणं संपूर्ण देशाला पकडूनही ठेवते आणि घडवते, तोपर्यंत आपण जागेवर आहोत असं म्हणतो. या शक्ती आहेत चरित्र घडणीच्या. त्यामध्ये अर्थातच मग स्वामीजी आणि त्यांनी मांडलेला सगळा अध्यात्म विचार, की जो विचारांती आणि अभ्यासांती माझी खात्री आहे की तो विज्ञाननिष्ठ आहे. सर, पण मग या सर्व शक्ती आपल्याकडे असताना सुद्धा त्या गेले कित्येक दशक आपल्या बरोबर आहेत, तरी सुद्धा व्यसन, भ्रष्टाचार हे सगळं का वाढलं आजच्या तरुणाई? त्याचं कारण काय? अनेकातलं एक मुख्य म्हणायचं झालं तर कुठेतरी वाटचालीमध्ये मग की जी आपली शक्तीस्थान आहेत त्याकडे काहीसं दुर्लक्ष झालं असं म्हणणं वावगं किंवा चुकीचं नाही ठरणार आहे. काहीसं तिकडे दुर्लक्ष झालं या गोष्टींच्याकडे. त्यामधून हे सगळं म्हणजे फारच मला कधी कधी वाटतं की कदाचित घासून गुळगुळीत झालेले तरी पण अर्थ न हरवलेले शब्द आहेत. संस्कारांचा अभाव, तो कुठेतरी कुटुंब व्यवस्थेमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये ही जी संस्कृतीची शक्तीस्थान आहे ती लक्षात देऊन तुझं आत्मभान, नॉलेज ऑफ द सेल्फ, स्वची ओळख इथे कुठेतरी कमी पडलं, हे दुर्दैवाने म्हणावं लागेल. म्हणून वाढत गेलं हे सगळं. सर, हे वाढत गेलं तर म्हणजे ठीक आहे, वाढलं. आता समजा हे बदलायची असेल परिस्थिती, तर ती कशी बदलणार? ती अशी म्हणजे आजच्या पिढीला आवडेल, आजच्या पिढीच्या पद्धतीनं सांगावं लागेल, असं काहीतरी करावं लागेल. तर त्याचं सोल्युशन काय? मी नेहमी शब्दामध्ये सांगायचं तर शब्दात सांगायला सोपं आहे. 2 पॉइंट सोल्युशन सांगतो. किंवा हा जो परिवर्तन घडलं पाहिजे, या परिवर्तनाची रेल्वे एका वेळी 2 रुळांवरनं पुढे सरकावी लागेल. त्याचा पहिला मुद्दा आहे स्वतःपासून सुरुवात, की जे मला कळलेले विवेकानंदही हेच सांगतात. माझं म्हणणे मला कळलेले गांधीजी पण हेच सांगतात. गांधीजींचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू ब्रिंग अबाउट. जो बदल व्हावा, जे परिवर्तन व्हावं असं तुम्हाला वाटतं तर तू स्वतःपासून सुरुवात कर. तुला जातीपाती खटकतात का? तर पहिले तुझ्या मन बुद्धी तुझ्या जीवनातनं त्या दूर कर. तुला स्त्रीला मिळणारी विषमतेची वागणूक, अपमानाची वागणूक, अवहेलनेची वागणूक तुला अयोग्य वाटते का? आणि तिथे न्याय नीतीची स्थापना झाली पाहिजे, तुझ्यापासून सुरुवात कर. हा असलेला आणि वाढत चाललेला भ्रष्टाचार तुला अस्वस्थ करतो का? तर स्वतःशी पहिले पक्का निश्चय कर की मी तर त्या सर्वापासून दूर राहील. तेव्हा एक पाऊल आहे स्वतःपासून सुरुवात, जे शब्दात बोलायला सगळ्यात सोपं आहे, करायला सगळ्यात अवघड आहे, पण खऱ्या परिवर्तनाची दिशा तीच आहे. हे एक पाऊल, एक रूळ हा. आणि दुसरा रूळ आहे ज्याचं नाव आहे व्यवस्था परिवर्तन, सिस्टीम चेंज. की असलेल्या देश आणि समाजाचं चालचलन सांभाळणाऱ्या ज्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत तिच्यामध्ये पण बदल व्हायला पाहिजेत. खरोखर ते बदल अर्थव्यवस्थेतले आहेत, राजकीय व्यवस्थेतले आहेत अनेक मुद्दे, पण आता शिक्षण व्यवस्थेतले सुद्धा. आणि त्या बदलांची दिशा त्याही वेळी विवेकानंद, गांधीजी, पुढे विनोबा सांगून गेले. मला कळलेल्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीमध्ये जे.पी. नाईकांच्या सारखा शिक्षणातले विचारवंत, की ज्यांचा त्या कोठारी कमिशनमध्ये सिंहाचा वाटा आहे, ते पण सांगून गेले. दुर्दैवाने अंमलबजावणी नाही झाली त्याची. जे विवेकानंदांनी सांगितलं ते आजही लागू आहे, की त्या मेकॉलेनी 1835 नंतर या देशाला, या देशाच्या वृत्तीला गुलामीमध्ये ठेवायला जी शिक्षण पद्धती आणली, कमी अधिक प्रमाणात आपण तीच चालू ठेवली, तिचाच पगडा. मी म्हणेन आता तरी आशा करूयात की जी येऊ घातलेली नवी शिक्षण पद्धती, न्यू एज्युकेशन पॉलिसी, तिच्यामधून काही बदलांची दिशा चालू होईल असं मला म्हणायचं आहे. 2 कलमी कार्यक्रम आहेत, स्वतःपासून सुरुवात आणि व्यवस्था परिवर्तन. सर, हा 2 कलमी कार्यक्रम थेरॉटिकली योग्य असेल, ते लोक इम्प्लिमेंट सुद्धा करतील. पण मला अजून एक प्रश्न आहे
या सगळ्यातला व्यसनांचा मुद्दा आपण एक वेळ बाजूला ठेवतो. स्वाभाविक वयपरत्वे, तरुण इच्छा वगैरे खूप त्याच्यात गोष्टी असतील, सायकोलॉजी. तरी विनायक, हा, ऍक्च्युली मी त्याला स्वाभाविक नाही म्हणणार. बर. आत्ता म्हणजे मला कळतंय की तुला स्वाभाविक हा शब्द वापरला असतो या अर्थाने की तरुण वयामध्ये वेगवेगळे आकर्षण असतात, राईट. प्रलोभनं असतात आणि करून पाहाव्याशा गोष्टी वाटतात, एकदा ट्राय करावं. तरुणांमधली समवयीनांची प्रेशर सुद्धा असतात. तरी मला तिथे वाटलं, फार वेळ न घेताच म्हणतोय की चांगल्या गोष्टींचं व्यसन लावण्याकडे दिशा पाहिजे. ते जर असेल तर दुर्दैवाने कुठेतरी ते मानवी स्वभावात आहे किंवा स्खलनशीलतेमध्ये आहे की जर चांगल्या गोष्टींचं व्यसनाची दिशा नसेल, ते लावायला कष्ट पडतात, तर दुर्दैवाने वाईट गोष्टींचं व्यसन मात्र सहजपणे लागून जातं. ते व्यसन आळसाचं असू द्यात किंवा सिगरेट, दारू, तंबाखूचं असू द्यात. पण या उलट व्यायामाचं व्यसन लागू दे, ट्रेकिंगचं व्यसन लागू दे, पोहण्याचं किंवा खेळाचं व्यसन लागू दे, मला म्हणायचं वाचनाचं व्यसन लागू दे, तसं शिक्षणापासून समाज व्यवस्थेमध्ये जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टींचं व्यसन लागण्याच्या व्यवस्था उभ्या पाहिजेत. तर मग ते लक्ष आपोआप निगेटिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह व्यसनांकडे जाणार नाही. राईट. सर, व्यसनांविषयी तर आपण बोललो, पण मला अधिक क्युरिओसिटी याची आहे की कधीपासून असं झालं की तरुणाईला, म्हणजे आमच्या भाषेत युथला, भ्रष्टाचार हा शिष्टाचार वाटायला लागला, आणि हे कशामुळे झालं? कोण्या एका कुठल्या मुद्द्यावर बोट ठेवता येणं काहीसं अवघड आहे खरं म्हणजे. एक स्वातंत्र्य लढा दैदिप्यमान झाला, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विचारांचे असले नेते तरी सर्वजण सर्वार्थाने चारित्र्य, त्यांचं कर्तृत्व, देशाप्रती समर्पण याचे त्यांनी आदर्श उभे केले. इथे क्रमाक्रमाने स्वातंत्र्यानंतर व्यवस्था कोलमडत गेल्या. मी उदाहरणार्थ तूर्त घेण्याचा मला खटकणारा मुद्दा म्हणून सांगतो की गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून सुद्धा दारूबंदीला स्थान दिलं. म्हणजे कुठेतरी तेव्हाच व्यसनांचा प्रचार प्रसार वाढत चाललेला होता, जो इतिहासाच्या प्रत्येक काळात असतो. पण स्वातंत्र्याला चालना द्यायची तर गांधीजींनाही कुठेतरी वाटलं की हे इकडं समाज जो चाललाय दारूच्या दिशेने, तो टाळला पाहिजे. आता हिला बघता बघता स्वातंत्र्यानंतर एक प्रकारची समाज मान्यता मिळत गेली. मग मी व्यसन आणि भ्रष्टाचार म्हणजे केवळ सिगरेट, दारू, तंबाखू पुरता नाही म्हणतोय. मी म्हणतोय की स्वातंत्र्यानंतर पहिली काही वर्ष तरी शब्द वापरले जात होते, जाती वर्गविरहित समाज रचनेकडे आपल्याला जायचं, आणि आपण सर्वांनीच आपापल्या जातीपाती विसरून भारतीय बनलं पाहिजे आणि जीवनाकडे, देशाकडे बघण्याचा आपला पर्स्पेक्टिव्ह, आपली चौकट बनली पाहिजे भारतीय. तर आता उघड्या डोळ्यांनी जर समाजाकडे पाहिलं तर बघता बघता त्यांची जागा जातींनी घेतली. परवापर्यंत एक वेळ अशी होती की वेगवेगळे नेते आपण कसे सर्व समाजाचे नेते आहोत असं निदान सांगायचा प्रयत्न तरी करत असत की आपण कोणा विशिष्ट जातीपातीचा नेता नाही आहोत. तर सार्वजनिक आणि राजकीय जीवनातली ती पण लाज लज्जा बघता बघता संपत गेली, आणि आता बघता बघता वेगवेगळे नेते आपण कसे वेगवेगळ्या विशिष्ट जातीपातीचा नेता आहोत. मी यालाही भ्रष्टाचारच म्हणतो. माझ्या मते तर जाती व्यवस्था हाच भारतीय संस्कृतीतला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. आणि स्वातंत्र्यानंतर वाटचाल करायची तर ती सर्व विसरून एक रस, समान, समतापूर्ण समाज इकडे वाटचाल व्हायच्या ऐवजी दुर्दैवाने ती जाती व्यवस्थाच कन्सॉलिडेट होत गेलेली. तेव्हा हे फेल्युअर मानावं लागेल की हे सर्वच, हे ज्यांनी मी आत्ता आपला संवाद सुरू केला, म्हणायला आनंद नाही, पण मग ते फेल्युअर कुटुंब व्यवस्थेचं पण आहे कुठेतरी. आता तुम्ही स्त्रियांवरील वाढते अन्याय, अत्याचार, मला इतकी बोचणारी गोष्ट ही खरोखर सांगतोय. एका बाजूला मी पण आनंदाने आणि अभिमानाने सांगतो की जगाच्या पाठीवर आपण अशी संस्कृती आहोत की जी ईश्वराची पण पूजा स्त्री रूपामध्ये करतो.
की ती आपल्याकरता जगदंबा आहे, विश्वजननी आहे. आपल्याकरता ही पृथ्वी धरती माता असते. हा भारत देश सुद्धा भारत माता असतो आणि गावातनं वाहणारी प्रत्येक नदी ही आपल्याकरता गंगा मैया असते. पण प्रत्यक्षामध्ये मात्र समाजामध्ये स्त्रियांना अपमानास्पद, तुच्छतापूर्ण, अन्यायकारक आणि वाईट वागणूक मिळते आणि ते वाढत चाललंय उलट प्रमाण. ही मला बोचणारी, ही मला वैयक्तिक पातळीला सुद्धा ही माझी वेदना. आणि मग पुन्हा हे कशाने? तर पुन्हा पुन्हा आपण त्याच्यात येत राहणार की कुठेतरी हे कुटुंब व्यवस्थेतलं फेल्युअर आहे, समाज व्यवस्थेतलं आहे, शिक्षण पद्धतीतलं आहे, की स्त्री समान आहे, ती आपल्या सर्वांच्या बरोबरीची आहे आणि तिचा सर्व हक्क पण आहे समाजामध्ये. ह्याचं कुठेतरी म्हणजे खरोखरच प्रश्न पडतो की नाया बहिणी नाहीत का? मला कळणाऱ्या भारतीय संस्कृतीचं एक आद्य तत्व आहे मातृदेवो भव. पहिला नमस्कार आईला, पहिले आशीर्वाद आईचे. तर कुठे येऊन पोचलो आपण आणि हे कसे काय येऊन पोचलो? तर ते जातं पुन्हा आपलं मूळचं सांस्कृतिक आत्मभान कुठेतरी विसरलो, त्याला आधुनिक रूप देऊन पक्के करायलाही कमी पडलो आणि पुन्हा ते संस्कारांपाशी येऊन भिडतं की पहिले कुटुंबात सांगणार नाही का कोणी स्त्रियांशी कसा वाग? का चौकांच्या मध्ये जे माजलेली एक प्रकारची तरुणाई आहे की जिने रस्त्यावरनं प्रत्येक स्त्रीला जाणं जणू अवघड करून ठेवलं आणि शब्दांमध्ये अचकट विचकट बोलण्यापासून ते सगळे जे अभद्र रिपोर्ट्स रोज वाचण्याचं दुर्दैव आपल्या वाट्याला येतं. फेल्युअर मानावं लागेल हे कुठेतरी. मग हे फेल्युअर आहे आणि जागृतीच्या दिशेने करावी लागेल वाटचाल. तर पण इथं मला तुम्हाला असं विचारायचं आहे की म्हणजे इंग्लिशमध्ये जसं म्हणतं की सिस्टीम्स हॅव फेल्ड, अशा पद्धतीनं या यंत्रणेनं म्हणजे यंत्रणेवरचा विश्वास किंवा यंत्रणेनं फसवलं वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्ही ज्यांचा आता उल्लेख केला, अशी भावना तरुणाईच्यात आहे का? आणि म्हणून ते बंड मला काहीच मानायचं नाही, मला काहीच इथलं नाही, मग काय ते अगदी परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेपासून ते समाज व्यवस्थेपर्यंत असं काहीतरी झाले का की सिस्टीम्स हॅव फेल्ड द युथ? असं निश्चितपणे झालंय. तर सिस्टीम्स हॅव फेल्ड यूथ, मी त्यातला यूथ मी म्हणेन सिस्टीम्स हॅव फेल्ड. व्यवस्थांनी, विविध व्यवस्था, तिच्यामधलं हे फार मोठं फेल्युअर आहे आणि त्यातून मग युवा पिढीचा एक प्रकारचा त्या व्यवस्थांवरचा विश्वास जातो. फक्त मला म्हणायचंय की पण भाऊ त्याला दारू हे उत्तर आहे का? किंवा महिलांशी दुर्व्यवहार हे उत्तर आहे का? आणि तुला नाही का विचार करतायत? असं मुलांना मी नेहमी एक गोष्ट आता इथे अगदीच ती थोडक्यात सांगायला लागेल. लहानपणी आमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात होती, गोष्टीचं नाव आहे येशाची गोष्ट. ही राज्यामधला एक प्रचंड मोठा दरोडेखोर पकडला जातो आणि त्याला फाशीची शिक्षा होते आणि ती होताना शेवटची इच्छा विचारली जाते तर तो सांगतो की तिकडे खाली गर्दीमध्ये माझी आई होती, तिला भेटायचंय. आणि तो आईला भेटायला जातो आणि तिच्या कानात काहीतरी बोलल्याच्याकडून कडकडून चावतो तिला. रक्तबंबाळ होते आई. त्याला फटके मारत राजाचे शिपाई पुन्हा त्याला फाशीच्या वधस्तंभापाशी घेऊन येतात आणि तिथे विचारतात की हे तू काय केलंस? तर तो सांगतो की मला वडील नाहीतच, लहानपणापासून आठवतच नाहीत, आईनीच वाढवलं. तर लहानपणी मी शाळेत असताना एकदा माझ्या दप्तरामध्ये चुकून कोणाची तरी कंपॉस बॉक्स आली होती, दुसऱ्या कोणाची तरी, आणि घरी आलो की आई माझं दप्तर पाहायची. त्या दिवशी तिने ते पाहिलं, कंपॉस बॉक्स काढून बाजूला ठेवली, मला पोटाशी धरलं आणि मला सांगितलं कोणाला सांगू नको बरं का, उद्या शाळेत विचारतील, कोणाला सांगू नको. आणि उलट आईने आवडीने मला काहीतरी गोडधोड खाऊ घातलं. तर मी लहान, मग माझ्यावर एवढंच ठसलं की आपल्या ज्या गोष्टीमुळे आईला आवडतं म्हणून पहिली कंपॉस बॉक्स चुकून आली होती. दुसऱ्या दिवसापासून मायलेकांच्या मधला खेळच झाला की आज काय आणलं शाळेतनं, म्हणजे खरं म्हणजे चोरून. आणि मग माझं करिअरच बनलं चोरणे. त्या चोऱ्या करताना कधीतरी वाटेत आडवी माणसं आली, त्यांच्यावर माझी कुऱ्हाड चालली, त्यातून माझ्या हातून मर्डर झाला. आणि मग एक झाला काय 10 झाले काय, पकडलो गेलो तर फासावरच जाणार आहेत. हा येशा म्हणतो की माझ्या दप्तरात जेव्हा पहिली कंपॉस बॉक्स होती तेव्हाच जर आईने सांगितलं असतं की उद्या ही शाळेमध्ये परत द्यायची तर माझ्या जीवनाला हे वळण लागलं नसतं. यशाची गोष्ट इथे संपते.
पण आत्ता मुलांशी बोलताना मी सांगतो की येशा अशा प्रकारे केवळ आईला दोष देऊ शकत नाही. अरे बाबा, तुला केव्हा तरी कळलं का नाही कळलं की ह्या चोऱ्या हे वाईट आहे, अनैतिक आहे, अन्याय आहे, पाप आहे? हा, त्यावेळी का थांबला नाहीस तू? तेव्हा युवा पिढीनी आपण जे काही घडलो त्याची जबाबदारी जणू आम्हाला आईवडिलांनीच घडवलं नाही, समाज व्यवस्थेनेच असं घडवलं. शिक्षण पद्धतीचंही फेल्युअर आहे आणि दॅट सिस्टीम्स हॅव फेल्ड. ही पळवाट युवा पिढीसाठी उपलब्ध नाही, असता पण कामा नये. तुझं काय? तुला विचार करता येतो का नाही? आणि फायनली ऍट द एंड ऑफ द डे तू स्वतःला घडवतोस का नाहीस? हेही मी म्हणतोय की भगवद्गीता पण हे सांगते, उद्धरेद आत्मनात्मानं. मला कळलेला बुद्ध सुद्धा अत्त दीपो भवच्या रूपाने पण हे सांगतो. आणि तू स्वतःचा आदर्श हो, तू स्वतःला घडव. तेव्हा ही आपली जबाबदारी आहेच. पण ज्या प्रश्नांनी सुरुवात झाली की व्यवस्थांनी कुठेतरी आपल्याला धोका दिलाय असं युवा पिढीला वाटतं का, तर माझं उत्तर आहे हो, वाटतं. तर पण या सगळ्या गोष्टी करायला मूळ विचार असायला लागतो, विचार करायला लागतो, चिंतन मनन करायला लागतं, वाचन करायला लागतं. तर हे जे 2-3 मुद्दे, रोज जो 1.5 GB डेटा मिळतो, आम्ही रील्स बघतो, इंस्टाग्राम बघतो, तर त्याच्यामुळं ओव्हरऑल विचार करायची क्षमता आणि इच्छा कमी झाली का, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, म्हणून आमचे राजकीय सामाजिक कुठल्याच मुद्द्यावरती कुठलेच विचार किंवा कुठलीच भूमिका नाही का? कारण विचार आणि भूमिका नसणं हे आजच्या जगात फायदाच होते. तर कोणतंही एक जनरलायझेशन मी म्हणेन थोडा अवघड आहे. आणि सर्व जनरलायझेशन्सच्या आपल्या म्हणून ज्या मर्यादा असतात त्याही असतील. पण त्या मर्यादांचं भान ठेवून मी आता म्हणेन की ही व्यक्त होणारी काळजी बरोबर आहे आणि ती माझी सुद्धा आहे. की हा तर मला वाटतं की केवळ महाराष्ट्र भारतापुरता प्रश्न नाहीये, यावर पुस्तकं पण लिहिली गेलेली. एका पुस्तकाचं शीर्षक आहे, इज इंटरनेट मेकिंग अस डम्ब. की आता तिकडं सगळं ज्ञान तिथे आहेच, मग स्वतः अभ्यास केला पाहिजे असं काही नाही. मनाला कुठलाही प्रश्न पडला की गुगल सर्चला ते शब्द द्यायचे की माहिती येते, इज इंटरनेट मेकिंग अस डम्ब. पण त्यावर मला वाटतं आपल्या संवादाच्या आणि वेळेच्याही काही असल्या तर मर्यादा लक्षात ठेवून म्हटलं पाहिजे की टेक्नॉलॉजीला दोष देऊन नाही चालणार आहे. शेवटी ती टेक्नॉलॉजी वापरतो आपण. म्हणजे मी मुलांनाही बोलताना नेहमी सांगतो की तुमच्या हातातल्या मोबाईलमध्ये अख्खी दुनिया आहे. आता तिचा वापर तुम्ही ज्ञानाचं साधन म्हणूनही करू शकता किंवा पोर्नोग्राफी म्हणूनही करू शकता. काय करायचं हे तुमच्या हातात आहे. याला मी नेहमी काहीसे कडक शब्दातलं आहे, पण मला वाटतं की फार मोठा अर्थ त्या एका वाक्यामध्ये सामावलेला आहे. मी वाक्य सांगतो नेहमी की आपल्या जीवनाचं मंदिर करायचं का वेश्यालय करायचं हे तुझ्या हातात आहे. टेक्नॉलॉजीला दोष देऊ नको. तेव्हा अनेक जण तीच टेक्नॉलॉजी वापरून समाजाला संघटितही करतायत, समाजाच्या प्रश्नांवर कामही करतायत, आणि दुर्दैवाने अनेक जण मग त्या टेक्नॉलॉजीचा विकृत वापर जो आत्ताही आपण सार्वजनिक जीवनामध्ये तऱ्हातऱ्हांचा पाहतो असाही करतायत. म्हणजे पुन्हा आपण येऊन भिडतो चारित्र्यापाशी, चारित्र्य घडण यापाशी येऊन भिडतो आणि त्यासाठी सिस्टीम्सची पुनर्रचना इथे.